MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH 2 दिवसापूर्वी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव जे आहे ते बदलण्याची मागणी केली। त्याला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी जी आहे ती राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली। त्याला विविध स्तरातून जे आहे ते आता टीका देखील झाली, आरोप देखील सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मात्र शहरामध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। त्यावर एक महिलेचं चित्र जे आहे ते गिटार घेऊन बाजीराव मस्तानीचं जे चित्र आहे ते या ठिकाणी लावण्यात आलं आहे। तर कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शहरभर झळकलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण हा बॅनर पाहिला तर हा बॅनर अगदी शनिवारवाड्या लगत असलेल्या या भागामध्ये जे आहे ते आता पाहायला मिळतं। ज्या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचं वास्तव्य होतं त्याच शनिवारवाड्याच्या लगत हा बॅनर जो आहे तो लागलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे याची चर्चा या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे। आगामी काळामध्ये पुणे रेल्वे स्थानक असेल किंवा पुणे शहराचं नामांतरण होणार का, किंवा त्यावर आणखी काय राजकीय प्रतिक्रिया उमटतील, आता हेच पाहणं जे आहे ते या ठिकाणी आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन शहाजीसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।